तिकडल्या साईडनं मी आता पूर्ण तुम्हाला दाखवली जी शिखर शिंगणापूरची कावड यात्रा पूर्ण जत्रा भरलेली आणि इथं सगळेजण स्वयंपाक करायला लागले. तर हे पूर्ण आपल्या गावाखेड तालुक्यातली जोला गाव आहे. ती म्हणजे गावातली पूर्ण इथं कावड यात्रा आहे. प्रत्येक जागी कावड यात्रा ज्या ज्या शहरातले त्या वेगवेगळ्या ठिकाणी बसले. ही दरवर्षीची यांची फिक्स जागा आहे. आता इथं स्वयंपाक चालू आहे. तुम्हाला दाखवतो स्वयंपाक कसा करायला लागले. आता इथं भाजी बनवायला लागले. तर कशाची बनवले दादा भाजी? वरण बनवलेत का? वरणाचे म्हणजे वरची फोडणी बनवले. कांदा लसूण सगळे टाकून बनवायला लागले. तर आणि इथं अजून सामग्री आणून ठेवलेली आहे सगळे. आणि झाडाखाली सगळे शांत सावलीला बसले. तर तिकडे आपली कावड आणि इकडं पण चपात्या बसायला लागले. सगळे चिंचाचे झाडाचे चिंचाच्या झाडाची सावली आहेत आणि इकडे सगळेजण बसले सावलीला. इकडे चपात्या बनवायला चालू आहेत. सगळेजण उन्हामध्ये खूप जास्त चमकायला लागले तिकडे. इकडे कोण दिसायला लागली तुम्हाला? बघा आजी आमची. बघू नाही बघू नकोस ना. काम कर काय अडचण नाही. माझी आजी हे वय 70-72 झाले आणि पीठ मळायला लागले इथं. आणि इथं सगळं स्वयंपाकाचा चालू आहे कार्यक्रम. आणि हे करायला लागले आणि इथं हे कार्यक्रम चालू आहे. दाखव तुम्हाला. हे होतं पाठीमागं सगळे जेवायला बनवायला चालू आहे. आणि हे पूर्ण रानामध्ये ऑटो लावला आणि इथं रात्री झोपला होता. आम्ही इथं रात्री झोपला होता ते खड्यावर. डायरेक्ट पांघरायला घरून आणलं होतं आतरायला आणि पांघरायला. आणि असंच पूर्ण जिथवर माळ दिसन तिथपर्यंत सगळे हे करायला लागले. झोपले. तर आता आज इथं जाऊन झोपायचं कारण 2 दिवसाचा मुक्काम आहे. काल तिकडं रातभर पूर्ण खडे टोचू लागले. तिथं नाही झोपायचं. आज इकडं रानामध्ये प्लेन जागेवर जाऊन झोपूया. आणि ऑटो इथं लावला आहे. जे सावली पडल्या इथं नाही तर दिवसभर पुन्हा उन्हामध्ये. आणि तिकडे जेवायला चालू आहे. जवळपास अर्ध्या ते 1 घंट्यामध्ये आपल्याला जेवायला चालू होईल. आणि तिथं ते टेम्पो पण थांबला आहे जिथं सगळे माणसं जे वारकरी येतात ते आपल्या गावातून येते. तिथे एक थांबला आणि पलीकडल्या साईडला पण एक थांबला. झाला जेवायचा टाईम. जेवायला चपाती जिलेबी जी काही रेडीमेड बनवून आणले आणि वरण आणि भात आहे आणि मीठ आणि पाणी. सगळेजण जेवायला बसले त्या साईडला. इथं जेवायला बसला होता. आता जेवण झालं. खूप चांगलं जेवायला बनवलं तर. आणि बाकीचे जे पंगत आहेत 1-2 राहिलेले ते बी जेवायला लागले तर. आणि इकडं पण अजून लांबपर्यंत जे सगळ्या थांबलेल्या गाड्या आहेत कालपासून सगळीकडे जेवायला चालू आहेत. आणि कंटिन्यू गाड्या येत राहिल्या. तर इकडं पण पूर्ण मंडप टाकला आहे. तिकडं पण जेवायला चालू आहे. संध्याकाळ झाले आणि जेवढं मार्केट आहे तेवढं पूर्ण ओपन झालं आहे. माणसं वाढायला लागले तर. आणि इथं मधामध्ये बी बसले तर रस्त्याचे एकदम मधामध्ये पण बसले तर. आणि जी आपली पालखी होती जी कावड होती ती आली आपल्या इथं आणि निघायला लागली. जे की महादेवच्या मंदिराकडे समोरवरी जायला लागले. कंटिन्यू ज्या कावड आहेत ते कंटिन्यू चालूच आहे पूर्ण रस्त्यामध्ये. आणि मधामध्ये पण एक पूर्ण दुकानात लावलेली आहे का चालू आहे का.
तुम्हाला खाल्ल्या मंदिरामध्ये वरलं महादेवाचं मंदिर आहे आणि खाली एक मंदिर आहे कावड. आता पूर्ण मंदिराला येडा मारून पूर्ण खाली जायला लागले आणि ते तिकडं तळ पलीकडे दिसायला लागले. आलो मी खाली सगळ्या जे कावड यात्रा आहेत त्या सगळे बैठले जवळपास 4-4:30 वाजता आम्ही निघालो. पूर्ण नाचत वाचत पूर्ण गेलो आणि आता वापस यायला लावलो मंदिरामध्ये. संध्याकाळी जे महादेवाचं लग्न लागणार आहे 12 वाजता त्याच्यासाठी मी वापस जाईन. अजून 4 घंटे बाकी आहेत. 8-8 वाजायला लागले. 4 तर 11 वाजता जाऊया आपण वरी आणि बघूया वरी गेल्याच्या नंतर काय माहोल असते. आता सध्या तरी खाली आलो आहे आणि लाईट नाही वाटतं कारण अर्धी दुकानाची तर लाईट नाही. इकडल्या साईड काहीच लाईट नाही. इकडल्या साईडला तरी लाईट आहे. इकडल्या साईडला तर काहीच लाईट आणि मधामध्ये तर पूर्ण बघायला कसे बसले तर लाईटची काही गरज नाही काय नाही आहे का नाही. आणि तिकडे जाऊन बघूया आपण समोर काय काय लागलेलं आहे पूर्ण जत्रामध्ये. रस्त्याने चालता आता मला कोण भेटलं तरी हे बड आहेत म्हणजे माझीच फॅमिलीमध्ये. आणि हा मुंडे हे बडवणीचे आहेत. गंगाखेड तालुक्यामध्ये एक बडवणी गाव आहे तिथून आलेले आहेत सगळे परभणी मराठवाड्यामध्ये खूप जास्त जण माणसं आहेत. आणि लाईट आली लगेच इतकं लाईट घेते तर मला माहिती सगळं हर हर सकाळचे 10 वाजायला लागले आणि थोडासा आराम केला. मी मंदिरामध्ये जाऊन आल्याच्या नंतर खूप जास्त पाय दुखू लागले कारण 4 घंटे पूर्ण फिरू लागलो. आणि आता पूर्ण वातावरण बघा सगळे आसपासचे दुकानं शांत झाले आहे का आणि कस्टमर बी कमी झाले. आणि संध्याकाळी 10 झाले तर कावडी यायले तर 1-2च कावडी आले कारण 12पर्यंतच चालते. त्याच्यानंतर पूर्ण जे देवाचं महादेवाचं लग्न लावते तर आणि त्याच्यानंतर मग बाकीचे घरी ज्याच्या घरी येतात त्याच्या घरी निघायला चालू होते. तर मंदिरात बघा दुपारी किती जास्त गर्दी होते आणि आता गर्दी बघा त्याच्यानुसार किती कमी. आता मी जायला लागलो जत्रामधले जे सर्कस असते राटवाळा किंवा ते गोल गोल फिरायचं ते बघण्यासाठी. आणि संध्याकाळ जास्त काही गर्दी काही दिसना झाल्या. चलत आलो मी आणि झालं तर काय झालं 10 वाजले आणि जे राटपान आहे ते आपला बंद झालेला आहे. लाईटी 2 मिनटं अगोदर लाईटी सगळ्यात चालू होते आणि पूर्ण लाईटी बंद झाल्या. जवळपास 10 वाजता त्यांना वॉर्निंग दिली ती वाटतं बंद करण्याची. आणि संध्याकाळी 10 वाजता बघा आहे का पूर्ण मार्केट बी शांत झालेलं आहे. तर जाऊ दे असं जत्रामध्ये खूप दिवस झालं राटपाळणा खेळा नव्हता पण आता खेळावं म्हणलं म्हणजे खेळा म्हणजे बसावं म्हणलं होतं तर यावं म्हणलं होतं. तर येताच पूर्ण लाईट बंद झाली. जाऊ द्या आता थोडासा नाश्ता करूया. दुपारी जेवण केलं तर म्हणजे दुपारी नाही संध्याकाळी 4 वाजता जेवण केलं तर आता जाऊन थोडासा नाश्ता करूया बघूया पुढे काय होतं ते. तर आता नाश्ता आणि केलं थोडंसं बघा जेवण केलं अर्धं पोट केलं तर आणि पूर्ण महादेवाचं मंदिर पूर्ण एक राऊंड मारून आलं त्यामुळे जिराला ते जेवलेलं. आता थोडंसं नाश्ता केलं 1-2 वडापाव खाले आणि थोडंसं फ्रेश वाटलं. 11 वाजून 2-1 मिनटं झाले आणि आपल्या 1 घंटा राहिला महादेवाचं लग्नाचं. तर आपल्याकडे 2 उपाय. एक तर मी जिथं आटू लावले तिथे जाऊन बसूया आणि तिथून लांबून अक्षदा फेकायच्या म्हणजे लग्न लावायचे एका प्रकारे. या आता दुसरा ऑप्शन मी जाऊन मंदिरामध्ये जाऊन लाईव्ह बघू. तर मी काय म्हणतो मंदिरामध्ये जाऊन बघूया काय रोज थोडी नाही यायचं आपल्याला इथं बघायला. तर मंदिर लांब दिसायला लागले. हे हॉटेल तिथं आहे इथं आणि ते मंदिर तितक्या लांबपर्यंत झूम करून दाखवतो. हे किती लांब मंदिर आहे इथून. पण जाऊया मंदिरावर जाऊया आणि लग्न बघूया कारण रोज तर काय आपण येत नाही. संध्याकाळी जायला लागलो हे दुसऱ्या रस्त्यानं जिथून की 4 व्हीलर डायरेक्ट मंदिराच्या वर जातात म्हणजे मंदिरापाशी जातात त्याच्या रस्त्यानं जायला लागलं. तिकडलं आहे ते दिसायला आलं घरामधून ते आहे जे पायऱ्याचा रस्ता आहे. दुपारी गेलो तुम्ही तिथून जायला लागले आणि हे रस्त्यानं जायला लागलं.
हे आलो मी आता मंदिराच्या समोर आणि वरी जाण्यासाठी रस्ता जायला लागला वरी आणि मंदिर बघा पूर्ण लाईटीने सजलं आहे आणि इथं जास्त तुम्हाला गर्दी दिसेल कारण संध्याकाळी सगळे माणसं वरी जायला लागले मंदिरामध्ये. टाईम झाला जवळपास 11:50 झाले ते आणि सगळ्याला असे तांदळाच्या अक्षिदा वाटायला लागले आहेत. त्यामध्ये दहा वाटायला लागले सगळ्याकडून कारण आता महादेवाचं लग्न लावणार आहेत आणि किती माणसं दिसायला लागले सगळीकडे चारीकडे माणसं बसलेत आहे का. सगळेजण आपली आपली जागा धरून बसले. इतक्या कावडी नाचू लागले इथं. आता कावडी सगळ्या नाचणं बंद केल्या आणि महादेवाच्या लग्नासाठी सगळे बसले तर आणि म्युझिक बी तसंच लावलं एकदम लग्नाचं म्युझिक लावलं. हे बघा इथं कावड पण बसलेली आहे. इतक्या नाचू लागली व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे. आणि आता सिंगल माणसं यायला लागले आणि हे लाईन किती मोठी आहे. यांना दर्शन कधी होते 1 घंटा 2 घंटे किती काय माहिती कारण आता लग्नासाठी जे मंदिर आहे ते बंद करते ना. तर हे झालं आता महादेवाचं लग्न. लोक लांबून पूर्ण ऑल ओव्हर द महाराष्ट्रामधून आलते. 12 वाजून 2-3 मिनिटाला शाळेत चालू झालं मंगळाष्टका आणि पूर्ण एकदम 1 नंबर झालं दर्शन बी. आणि काल आलता तर 2 दिवस थांबला होता इथं शिकाशिंगणापूरमध्ये. माझा पहिल्यांदा आलतो आणि एक्सपिरियन्स खूप चांगला राहिला. म्हणजे देवाची श्रद्धा खूप चांगली होती. तर सकाळी जवळपास 7 वाजल्यापासून आजचा पूर्ण दिवसच कसा गेला म्हणजे समजलंच नाही. इतकं जास्त दिवसभर फिरण्यात आलं आणि 24 तासामध्ये मी 3 वेळा मंदिर वरी गेलो आणि आता खाली आलो 3 वेळा. तर खूप चांगलं वाटलं मला शिकाशिंगणापूरमध्ये आल्याच्या नंतर. आणि जेवढे बी माणसं आहेत जे आलते लांबून लग्न झाल्याच्या नंतर वापस त्यांच्या गावाला जायला लागले. बॅगे घेऊन सगळे आता जेवढ्या गाड्या आहेत त्या निघायला लागल्या. आता कुणाला समोर पंढरपूरला जायचं, तुळजापूरला जायचं, कुणाला पुण्याला जायचं, जेजुरी आळंदी करून अशा प्रकारचे त्यांचे रस्त्यानं ते निघून जाणार पूर्ण महाराष्ट्रामध्ये. फक्त एका दिवसाच्या 12 वाजल्याच्या नंतरच्या एका लग्नासाठी माणसं पूर्ण ऑल ओव्हर द महाराष्ट्रामधून सगळीकडून येतात. बघा किती श्रद्धा असते महादेवावर. तर हर हर महादेव. महादेवाचं लग्न झालेलं आहे. तर हा व्हिडिओ पण ठेवूया. खूप चांगला दिवस गेला आजचा. आणि हा व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, शेअर करा आणि कॉमेंट करायला 100% विसरू नका. कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं आणि काय बघायला समोर अजून आवडेल ते कॉमेंट करून सांगा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा प्रवासी अजय आणि हर हर महादेव.